नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगचा विषय आहे की गावाकडून लोक शहराकडे का स्थलांतरित करतात। ह्याचं मेन कारण असं आहे की गावाकडे रोजगार कमी प्रमाणात असल्यामुळे लोक शहराकडे स्थलांतरित करतात। प्रामुख्याने यंग नवीन युवा पिढी जी आहे ती शहराकडे स्थलांतरित होत आहेत। याचं कारण म्हणजे गावाकडे आपल्याला रोजगार कमी आहे आणि शहरामध्ये रोजगार जास्त असल्यामुळे नवीन पिढी यंग जनरेशन हे शहराकडे स्थलांतरित करत आहेत। त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की गावाकडे शिक्षणाची पातळी जशी शहरामध्ये आहे तशी गावामध्ये नाही आहे। त्याच्यामुळे गावातील विद्यार्थी जे यंग जनरेशन आहे त्यांना गायडन्स मिळत नाही, योग्य गायडन्स मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते शहराकडे त्या गावाकडील 12वी पर्यंत या फिर ग्रॅज्युएट्स होऊन ती लोक शहराकडे स्थलांतरित करायला बघतात। कारण गावाकडे त्या शिक्षणाला रोजगाराचा वाव मिळत नाही आणि रोजगार नसल्यामुळे लोक शहराकडे प्रस्थान करतात। महत्त्वाचं म्हणजे शहरामध्ये ते विद्यार्थी आपली स्किल डेव्हलप करत नाहीत, कारण ते बेसिक शिक्षण घेतात। बेसिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पर्याप्त नॉलेज, पर्याप्त गायडन्स मिळत नाही आणि अशा पद्धतीने ते शहराकडे, आता मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये स्थलांतरित होणे इतकं सोपं नाही आहे जितकं आपल्याला जाणवतं। कारण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ऑलरेडी लोकांची रोजगारासाठी बरेचसे लोक अशा शहरामध्ये येतात ज्यांच्यामध्ये चांगली स्किल डेव्हलप आहे। मग ते आय टीमध्ये असो, इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, नॉट ओन्ली आय टी, कोणत्याही क्षेत्रामध्ये आहो त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप झालेली असते आणि बाहेरून पण मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये लोक रोजगारासाठी येतात। आणि त्याच पट्ट्यामध्ये गावातील जे यंग जनरेशन आहे, म्हणजे गावातील जी मुलं आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी शहराकडे स्थलांतरित होतात। प्रामुख्याने त्यांच्यामध्ये एखादी स्किल जर डेव्हलप असेल किंवा गावामध्ये त्या परिवारामध्ये कोणी एखादा योग्य गायडन्स करणारा व्यक्ती असेल तर त्या मुलाला चांगलं गायडन्स भेटतं आणि त्या पद्धतीने तो आपलं शिक्षण पूर्ण करतो किंवा आपली एखाद्या फील्डमध्ये चांगली स्किल डेव्हलप करतो। आणि जर स्किल डेव्हलप असेल तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या यंग जनरेशनमध्ये, त्या नवीन युवा पिढीमध्ये जो कोणी आपली स्किल डेव्हलप करेल त्याला शहरामध्ये जाऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी काय एवढी चणचण भासत नाही किंवा नॉलेजचं कमी होत नाही। तर अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्या कला कौशल्याने शहरामध्ये येऊन आपलं चांगल्या ठिकाणी नोकरी घेणे, कारण शहरामध्ये बी आता आजकाल सोपं नाही आहे शहरामध्ये सर्वाइव्ह करणं। एखादं घर तुम्हाला भाड्यात, छोटंसं 10 बाय 10चं घर जरी भाड्याने घ्यायचं किंवा रेंटने घ्यायचं असेल तरी तुम्हाला 10-15 हजार रुपये त्यासाठी भाडं द्यावं लागतं किंवा रेंट द्यावा लागतो। आणि त्याच्यानंतर तुमचं महिनाभराचा खर्च तुम्हाला करायचा असतो। सुरुवातीला नोकरी तुम्हाला भेटणार किती? 15,000, 18,000, 20,000 मॅक्सिमम सुरुवातीला तुमचा काळ हा ह्याच पिरियडमध्ये असतो, ह्याच ॲव्हरेजमध्ये तुम्हाला नोकरी भेटते। तर तुम्ही त्याच्यामध्ये सेव्हिंग किती करणार, तुम्ही रेंट किती देणार, तुम्हाला स्वतःच्या खर्चासाठी किती वापरणार, तुमचं मेस बिल आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला उरलेला पैसा थोडा गावी पाठवायचा असेल तर तो आहे, त्याच्यानंतर तुमचं फ्युचर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त अर्निंग करूनच चालणार नाही, तर तुम्हाला हळूहळू आपल्या आणखीन स्किल डेव्हलप करायच्या आहेत त्यासुद्धा बघायच्या, सोबतच तुम्हाला तुमचे फ्युचरसाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे। ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर तुम्ही कोणत्याही शहरामध्ये, फक्त मुंबई आणि पुणे असं नाही, कोणत्याही शहरामध्ये सध्या या वाढत्या महागाईच्या दरामध्ये पाहिला तर तुम्हाला स्वतःची एक अशी स्किल डेव्हलप करावी लागेल ज्याच्यामधून तुम्हाला थोडंसं इन्कम सोर्स जास्ती वाढवायला किंवा जास्ती पगाराच्या नोकऱ्या पकडायसाठी तुम्हाला मदत होईल। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी, असं मला वाटतंय की तुम्हाला फक्त शिक्षण घेऊन चालणार नाही, तर तुमच्याकडे अशी कोणती तरी एक स्किल असली पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या त्या स्किलच्या आधारावर तुम्ही इन्कम रेज करू शकता किंवा चांगल्या प्रकारचं इन्कम घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला प्रयत्न करावा लागेल। फक्त इतकंच पर्याप्त नाही आहे, तर तुमची स्किल जी आहे ती प्रत्येक वेळेला
तुम्हाला अपग्रेड करत राहावं लागेल आणि स्वतःला अपग्रेड करून तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी प्रयत्न करावे लागेल. फक्त आता आय टी फील्ड किंवा एखादी फॅक्टरी किंवा एखादा धंदा सुरू करायचा झाला तर तुम्हाला पर्याप्त ते नॉलेज असायला हवं आणि ते नॉलेज गेन करायसाठी तुम्हाला बराचसा वेळ द्यावा लागतो. आणि सध्या तरी सुरुवातीचा काळ म्हणजे वयाच्या 20 वर्षापासून ते 40-45 वर्षापर्यंत तुम्हाला हा तुमचा ग्रोथचा वेळ असतो. ह्या वेळेला तुम्हाला योग्य गायडन्स जर नाही भेटलं तर तुम्ही प्रोग्रेस कसं करणार किंवा तुमची अपग्रेड कसं होणार तुम्ही पाहत असाल जगभरात बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. एक एक क्षणी एक एक ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता घडत आहेत. जसे की आता मार्च महिन्यामध्ये युद्धाचा काळ शहरांमध्ये जगामध्ये युद्धाचा काळ तयार होत आहे. कारण अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध तेल क्रूड इराण यांनी त्यांचा कब्जा आहे आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्या तिन्ही देशांचा आता युद्धाचा वेळ सुरू आहे. आणि अशा वेळेमध्ये तुम्ही किती महागाई वाढेल शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये ह्या युद्धाचा परिणाम होणार आहे. तर अशा वेळेला तुम्ही शहरामध्ये असाल तर तुमच्या ह्या 15 आणि 20 हजारची सॅलरी तुम्हाला कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महागाई तर वाढतच जाणार. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला आपली स्किल अपग्रेड करावीच लागेल. फक्त स्किल अपग्रेड करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला काम पण शोधावं लागेल. त्या कामामध्ये आपली प्रवीणता दाखवावी लागेल. तरच तुम्ही ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकाल. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गावाकडील लोक ह्याच्यासाठीच रोजगारासाठीच महत्त्वाचं म्हणजे ते शहराकडे धावतात आणि ऑलरेडी शहरामध्ये इतकी गर्दी आहे की तुम्हाला आपली जागा बनवायसाठी तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागणार. एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही तुमचं स्थान निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःला व्यवस्थित बनवण्यासाठी तुम्हाला खूप कॉम्पिटिशन करावं लागेल. खूप म्हणजे हे स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. इतकं सोपं नाही आहे की शहरामध्ये आलो आणि मी आज इथे राहिलो आणि एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये MNC मध्ये कामाला लागलो आणि चला माझी लाईफ सेट. इतकं सोपं नाही आहे. जसं वाटतं तसं आपल्याला सोपं नाही आहे. शहरामध्ये आजकाल रिक्षासुद्धा चालवायचं खूप चॅलेंजिंग आहे. कारण ऑलरेडी रिक्षासाठी स्पर्धक ऑलरेडी भरपूर जण आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं स्थान निर्माण करायचं आहे आणि ते स्थान निर्माण करतेवेळी किती स्ट्रगल लागतो, किती मेहनत लागते, ह्या गोष्टीची तुम्हाला जाणकारी अगोदरच असली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही शहरामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी स्वतःकडे एखादी स्किल डेव्हलप करावी लागते. फक्त आणि फक्त शिक्षण कंप्लीट केलं आणि माझा ग्रोथ झाला असं होणार नाही आहे. तर तुम्हाला शिक्षणासोबत एक स्पेशल कोणतीही असो पण ती स्किल तुम्हाला डेव्हलप करावीच लागेल. तर त्या साधनातून तुम्ही आपलं ध्येय किंवा एम म्हणा तुम्ही साध्य करू शकताय. इतकं सोपं नाही आहे जसं प्रत्येकाला वाटतं की शहरामध्ये गेलो आणि नोकरी केली, पैसा कमवला. इतकं सोपं नाही आहे. जीवन सर्व्हाइव्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. जशी आता खेडोपाडी जी परिस्थिती आहे तशी शहरामध्ये सुद्धा परिस्थिती आहे. शहरामध्ये बी कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे मित्रांनो. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुमच्याकडे एखादी स्किल डेव्हलप झालेली असायलाच हवी. परत तुम्हाला त्याच्यासोबतच तुम्हाला एखादा जॉब भेटला किंवा एखादी नोकरी भेटली तर नोकरी करत करत तुम्हाला स्वतःचा पाया पण मजबूत करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक साईड बाय साईड एखादा इन्कम जनरेट करणारा ॲसेट तयार करावा लागणार. ते ॲसेट तयार केल्यानंतरच तुमची मजबूती ग्रीप तयार होईल आणि त्या माध्यमातून तुमचं डेव्हलपमेंट खूप चांगलं होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला आपापली स्किल अपग्रेड करावी लागणार आणि एखादी स्पेशल स्किल तुमच्याकडे असली हवी आहे. मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय की तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीची एखादी स्किल असायला हवी. याचं कारण हे आहे की शहरामध्ये आता खूप गर्दी झालेली आहे. शहरामध्ये नोकऱ्या खूप तुटवडा भासत आहे. त्याच्यामध्ये हे महायुद्धाचा काळ आहे आणि इथून पुढे मला वाटतं की प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला डबल मोजावी लागणार आहे. कारण मग ह्या युद्धाचा संपूर्ण जगावरती प्रभाव पडलेला आहे. कारण मेन म्हणजे बेस ह्या युद्धाचं कारणच आहे तेल. कारण इराणने तेल हॉर्मोझमधून जगामध्ये 20% संपूर्ण जगाला तेल जातं. आणि फक्त एकच कारण नाही आहे, तर स्वतःसाठी जगण्यासाठी किंवा सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावी लागेल मित्रांनो. तर तुम्ही एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करा की तुम्हाला शिक्षणासोबत कोणतीही एखादी स्किल अपग्रेड करावी लागेल.
त्या स्किल किंवा तुम्हाला जर गावी जरी राहायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला कोणतीही एखादी स्किल तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्या स्किलवरती तुम्हाला निरंतर काम करायचं आहे आणि ती स्किल प्रत्येक वेळेला अपग्रेड झाली पाहिजेत. तरच तुम्ही ह्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये टिकू शकाल. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढा होता की आजकाल सर्वाईव्ह करणं सोपं नाही आहे. इतकं सोपं असतं तर सर्वांनी सर्वाईव्ह केलं असतं. मग लोक शहराकडे आलेच नसते किंवा गावामध्येच आपल्या पद्धतीनं जगले असते. एवढं सोपं नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी वेगळं असं करून ठेवावं लागेल, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या नवीन ॲसेट्स किंवा इन्कम सोर्ससाठी रस्ते खुले होत जातील. आजच्या व्हिडिओचा उद्देश मात्र एवढाच होता की प्रत्येकाने आपापल्या स्किलवरती विशेष ध्यान द्या, त्याच्यामध्ये चांगलं काम करा, स्किल डेव्हलप करा आणि मगच तुम्ही नवीन यंग जनरेशनसाठी सांगतो जे आता जस्ट शिक्षण कंप्लीट करून रोजगाराच्या दिशेने वळत आहेत, त्या सर्वांना सांगतो की तुमच्यामध्ये काहीतरी स्पेशल स्किल असली पाहिजे आणि ती तुम्ही शोधा, त्याच्यावरती रिसर्च करा, मेहनत करा, स्वतःला अपग्रेड करा आणि मग तुम्ही तुमच्या रोजगाराच्या दृष्टीनं तुम्ही पुढे या. असं जर असेल तर तुम्ही ह्या मुंबई, पुणे ह्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वाईव्ह करू शकाल. कारण ऑलरेडी आता मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये ऑलरेडी भरपूर गर्दी आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, स्पर्धक वाढलेले आहेत, प्रत्येकाला नोकरीची गरज आहे, प्रत्येकाला व्यवसायाची गरज आहे आणि ह्या उद्देशानं प्रत्येकजण आपापल्या परीनं चांगली मेहनत करत आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला तग धरून राहायचं असेल तर आपल्याला स्वतःची अशी एखादी डेव्हलप्ड स्किल असली पाहिजेत. तर तुम्ही त्या गोष्टीवरती काम करा आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो मी इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.